मित्रत्वाचा काळा अध्याय. सांगलीत मित्रानेच केला मित्राचा गळा चिरून खून. सांगली शहर हादरवणारी घटना. विश्रामबाग परिसरातील उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या व्हाईट हाऊस बारमध्ये काल रात्री दारू पिताना दोन मित्रांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचे रूपांतर एका मित्राच्या भयंकर खुनात झाले. प्रसाद सुतार या संशयिताने निखिल साबळे या तरुणाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा जागीच खून केला. ही घटना रात्री 8:30च्या सुमारास घडली. माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. आरोपी सध्या फरार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बघ्यांची मोठी गर्दी झाली. शहरभर या घटनेची चर्चा सुरू असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अल्पशा वादातून मित्राचा जीव घेणारा मित्र हा केवळ एक खून नाही, तर आजच्या तरुण पिढीच्या भावनिक असंतुलनाचा आणि दारू संस्कृतीच्या विषारी परिणामाचा आरसा आहे. दारूच्या नशेतून उफाळणारा राग, स्वाभिमानाची चुकीची व्याख्या आणि क्षणभराचा आवेश आयुष्यभरासाठी अंधार निर्माण करून जातो. समाजाने, कुटुंबाने आणि प्रशासनाने तरुणांमध्ये रागावर नियंत्रण, भावनांचे व्यवस्थापन आणि संवादाची संस्कृती रुजवणे हीच काळाची गरज आहे. सांगलीसारख्या शिक्षण संस्कृतीच्या भूमीत अशा घटना घडणे हे चिंताजनक आणि जागृतीचे द्योतक आहे. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.